बाजूला गोलंदाज देखील रेडी आहे, तोही विकेट घ्यायला रेडी आहे. पहिल्या चेंडूवरती मॅडीनं पहिल्या चेंडूवरती विकेट गडी प्राप्त केलाय. गडी बाद. थँक्यू. जसा उल्लेख केला गेला होता आणि त्याच दिशेनं मॅच देखील चाललाय. आणि मॅच ही त्याच दिशेनं आता चाललेला असताना आपण जर पाहिलं तर जसं मी उल्लेख केला होता की गावठणचा संघ जो की जय हनुमान गावठणचा संघ आहे तो प्रयत्न करणार 20-21 फार 21 आणि शक्य झालं तर 16च्या आतमध्ये देखील थांबवण्याचा प्रयत्न ते करणार. पण टीम आदर्श 50 पाडासाठी 25 ची लाईन ओलांडणं गरजेचं आहे, 25 च्या पार जाणं गरजेचं आहे आणि शक्य झालं तर 30 धावांची वेस त्याच्या जवळ पोहोचलं तर थोडंसं आव्हानात्मक दाखवलं असू शकेल. आदित्य ऑन स्ट्राईक ऑफसाईडच्या दिशेनं कडक प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतो वाईट ग्लॉपला क्षेत्ररक्षक पोहोचला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा चेंडूवरती आदित्यने देखील पूर्ण केल्या. त्या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच सुरू आहे. एका बाजूला जय हनुमान गावठण आहे, दुसऱ्या बाजूला आदर्श पनसपाडा. ही झुंज मैदानावरती क्वालिफायच्या रेसमध्ये राहायचं आहे. ही रेसला जिंकायचं आहे, पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं आहे, त्यासाठी ही रेस मैदानावरती आहे. थोडंसं इंटरप आलाय. 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला बरोबर. डीप स्क्वेअर लेग, डीप विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, स्क्विपर कव्हर, एक कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक, गली, शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट. हा कोटप्याचा चेंडू आहे. पाठलाग फार मोठा आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला पाठलाग फार मोठा आहे, नाही थांबवू शकत. चेंडू गेला सरळला फाईन लेग रिजन मध्ये. चौकार. थँक्यू. आकोटाब्याचा चेंडू तर बॅटच्या मधोमध नाही आलाय, पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक भरपूर थोडासा वाईड होता. फाईन लेग आणि लॉंग लेगचं क्षेत्र थोडंसं खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला सीमारेषे पार. चौकार. अशा क्षणाला आदर्श पनसपाडा विचार करतोय धावा कुठून येऊ द्या. बिहाइंड द विकेट येऊ द्या, इन फ्रंट ऑफ द विकेट येऊ द्या, बॅटने येऊ द्या, बाईजने येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. तर जय हनुमान गावठण संघ चांगली कामगिरी तोही चांगली कामगिरी करतोय. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताला होता. पाहिलं खाली देखते रह गे. तुम्ही पाहिलं फक्त पाहत राहिला आणि डॉट बॉलची सांगता होत असताना मॅडी मागचा चेंडू बघितला आपण थोडंसं लेग कटर बॅक ऑफ द हँड. हा चेंडू हाताळला गेला होता. शेवटचे षटकाचा खेळ सुरू आहे. आता चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल ही टिपलाय. विकेट मॅडीनं घेतलाय. विकेट टिपलाय झेल. गडी बाद. थँक्यू. बिलकुल तिकडे छकडेवाला होता, इथे छक्का मारणारा पाहिजे, सिक्सर मारणारा पाहिजे, षटकार टोकणारा पाहिजे आणि या तशाच फलंदाची गरज आहे. दुसऱ्या बाजूला मॅडी काय सुंदर गोलंदाजी त्याने केली. एक चौकार जरुरी या षटकामध्ये आलाय, पण आतापर्यंत टिचून मारा करतोय. शेवटचा बॉल आहे. त्याकरता आम्ही म्हटलं होतं की गावठणचा संघ जय हनुमान गावठणचा संघ प्रतिस्पर्ध्याला 21 पर्यंत थांबवणार. तर फणसपाडा 25 च्या पार. धावा आहेत दाफलकावरती 22. शेवटचा बॉल, लास्ट बॉल 21 वर थांबवणार होता. एक पुढे गेलाय. 22 झाल्यात आणि 23चा पाठलाग टीमला करायचा आहे. जबरदस्त मॅच हाही रंगणार आहेत. पुढच्या मॅचचा टॉस नाणेफेक केली जाते. कोसमाई खार्डी आणि श्रीराम कसराली. एक गावातून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. कुठे जाऊ नका पात्रा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत घासपाडा HDL चषक 2025 पर्व 5.
थँक्यू सो मच. कोस्माई खारेडे आणि श्रीराम कसराळी या दोन संघांतला अत्यंत महत्त्वाचा मॅच. गणपत पाटील सरांना विनंती करतोय की सर या तुमच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. दुसऱ्या राऊंडचा आणि तो दुसरा सामना एका बाजूला कोस्माई खारेडी आणि एका बाजूला श्रीराम कसराळी यांच्यातला महत्त्वाचा सामना. एका बाजूला गासपाडा एका बाजूला शिटी. गासपाडाचा कॉल आणि यावेळेला आपण पाहताय ऑल राईट गासपाडा संघांना इथे मात्र आपण पाहताय त्या गासपाडा येतोय. सरांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची कृपा करावी. टॉस तुम्ही जिंकलात. आता आपण पाहतो 3 षटकांचा मॅच आहे. सकाळचं सत्र जर पाहिलं 4-4 षटकांचे मॅचेस होते. एक योग्य वेळ मिळत होता. आता 18 बॉल थोडीशी आक्रमकता वाढवावी लागेल. टॉस जिंकलात. प्रथमतः तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा खेळ आहे. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रात थोडंसं दमट वातावरण ज्यामध्ये गोलंदाजाचा दबदबा आपण क्रिकेट पटलावरती सातत्याने पाहिला आहे. क्षेत्ररक्षण करत असताना सेकंड राऊंडचा पहिला सामना जिथे 21 धावा झाल्या, तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 25 ते 30. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. जर तुम्ही टॉस जिंकला असतात खारेडी संघ तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती. मनासारखी बॅटिंग मिळते. त्यांनी म्हटलं की 25 ते 30 धावा इनफ. तुम्ही 18 बॉलमध्ये किती धावा करणार? 30 ते 35 धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण की विकेट आता स्लो झाला आहे आणि बॉल पण जात नाही, म्हणून 30-35 खूप रन झाल्या. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. नक्कीच जर टॉस झाला आहे तिथे त्यांनी सांगितलं 30, कोणी सांगितलं 25, पण आता 23चा मॅच पण कडक होणार आहे. कारण तिथे 25-30 म्हटल्यात, पण हा मॅच 23चा आहे पण 19-20 वाला आहे. दोन्ही बाजूला जाऊ शकतो. फणसपाडा टीमकडे तितकी ताकद आहे, गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. तर जय हनुमान गावठण एक पुन्हा एकदा एक धक्का देण्यासाठी तेही तयार झाले आहेत. मॅचला येईल मजा. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया पुन्हा एकदा उत्कर्ष पाटील यांचा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पहिल्या 3 षटकांकरिता आपण आवाज ऐकला. या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थातच नारंगीमधून बिलॉंग करताना गोड गळ्याचे धणी तुकाराम मांगेला सर. 3 षटकांचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय 23 धावा. संध्याकाळचं सत्र आणि आपण पाहतोय ज्यामध्ये गोलंदाज थोडेसे हवी होताना पाहायला मिळाले. गासपाडा चषक 20-25चं जबरदस्त मॅनेजमेंट, जबरदस्त आयोजन नियोजन आणि आयोजकांचे इथे भरपूर परिश्रम बघायला मिळतात. अगदी सकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला पकडून चाललेत. 5 दिवस ही स्पर्धा एक जबरदस्त पद्धतीनं आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतंय. 5वं वर्ष झालं या स्पर्धेचं आणि आजच्या पहिल्या दिवसातला सेकंड राऊंडचा पहिला मॅच. थोडीशी संध्याकाळचं सत्रामध्ये आपण दाखल झालो, परंतु आत्तापर्यंत यानंतर देखील 2 मॅच तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र आपण पाहतोय लाऊड अपील झालंय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तिथे जर तपासून पाहिलं तर पंचांकडे जोरदार अपील केली होती, परंतु फलंदाज सांगतात की चेंडूफळीचा संपर्क नसावा. इथे मात्र कॉन्क्रीटवरती बॅट निश्चित स्वरूपात ब्लस झाली, त्या अनुषंगानं तो साऊंड ऐकायला मिळाला. डॉट बॉल. 17 बॉल आणि 23ची गरज. 18मध्ये 23चा टार्गेट होता. पहिला बॉल डॉट आला. आता इथून जर आपण पाहिलं तर या 23 धावा कशा उभ्या होतील. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र शॉट फाईन लेग मधून तिथे क्षेत्ररक्षक आहेत. अगदी आपण पाहताय खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सुरुवातीच्या काळाला थोडंसं चुकले, परंतु तदनंतर वेग वाढवला आणि चेंडूला थांबवलं. 2 चेंडूंचा खेळ झालाय फलकावरती. पूर्ण धावसंख्या 2. DBN लाईव्ह सोबत जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रातला पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या फेरीचा, ज्यामध्ये 23 धावा ह्या डिफेंड करण्यासाठी उतरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे निश्चित स्वरूपात आदर्श फणसपाडा आणि जय हनुमान गावठाण. हा संघ या 23 धावा उभ्या करेल नाही करेल ह्याची मात्र चाललेली ही अतिशय सुंदर अद्वितीय लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. बॅटची कड आणि इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचा मिळाला नाही सहारा. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. अत्यंत महत्वाचा धावा कशाही येऊ देत, येणं महत्वाची भूमिका आहे. चौकार.
थँक्यू. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं अगदी बॅटची इनसाइड एज, त्यानंतर यष्टीरक्षक देखील जेवढे सावध असायला हवे होते तेवढे बघायला मिळाले नाही. ज्या अनुषंगानं तिथे मात्र 4 धावा मिळाल्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 बॉल आणि 6 वरती. जिग्नेश आमच्या समवेत गुणलेखक आहेत. सकाळच्या सत्रापासून अतिशय सुंदर गुणलेखन त्यांचं आम्ही पाहिलं. यावेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. आता चूक होईल का नाही होणार, या वेळेला आपण पाहतोय अतिशय चांगला अचूक झेल. फलंदाज इथे बाद, गॉन. थँक्यू सो मच. 6 धावांवरती पहिला धक्का आपल्याला बघायला मिळतोय. पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील होणारा सामना एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल आदर्श फणसपाडा कोस्माई खारडी आणि एका बाजूला श्रीराम कसराळी. या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त फटक्यामध्ये कन्वर्ट केलं या बॉलला. पहिल्याच बॉलवरती अगदी येता क्षणी डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय, ज्या पद्धतीने हा फटका केला. स्टँड अँड डिस्पॅच 6. थँक्यू. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय अगदी बॉल थोडासा खोलवर टप्प्याचा होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय एक नवीन फटका प्रचलित झालाय सध्या प्रदीप पाटीलचा नो लुक. त्या पद्धतीनं हा लुक होता, परंतु चांगला स्ट्रोक पॅडल स्वीप आपल्याला बघायला मिळाली जबरदस्त पद्धतीनं. धावसंख्या 6 न फ्लाय होताना जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 वरती. यावेळेला हा देखील बॉल अगदी खोलातला. क्षेत्ररक्षण तिथे यष्टीरक्षकांची साथ मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 23 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात तब्बल 12 धावा आल्या. म्हणजेच आता 12 बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच 11 धाव्यांची. येणाऱ्या काळात या 11 धावा कुठल्या पद्धतीनं डिफेंड होतील की चेज होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धावसंख्या फलकावरती 12. ॲज कम्पेअर आपण पाहिली तर प्रतिस्पर्धी संघाच्या यावेळेला 2 धावा होत्या आणि 1 गडी बाद होता. यावेळेला 12 धावा फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मधून प्रोटेक्शन देतील. मिड विकेटचे तत्पूर्वी आपण पाहतायत सिंगल परिपूर्ण आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. बँकेत बॅलन्स कमी, ज्यामध्ये खर्च तुमचा एक्स्ट्राचा नाही चालणार. यावेळेला थोडंसं आपण पाहतोय संसार प्रपंचामध्ये तुम्हाला ते व्यत्यय येतील आणि सध्या ते इथे क्रिकेटच्या मैदानात बघायला मिळाले. धावा कमी आहेत, ज्या अनुषंगाने तुम्हाला जिथे सिंगल आहे तिथे सिंगलनेच भागवावं लागतं, परंतु त्यावेळेला तुम्ही एक धाव बहल केली. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय आता बॅटिंग करणाऱ्या संघाला धावा हव्यात आणि ते निश्चित स्वरूपात धावा जिथे मिळतील तिथे ते सोडणार नाहीत. यावेळेला फाईन लेगला काय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फेकी मात्र आपण पाहतोय खराब. चेंडू मात्र निघून जाईल का, आणि ॲथलेटिक स्किल फुटबॉलची आठवण झाली. अगदी पायानं मात्र आपण पाहतोय या बॉलला सेव्ह केलं आणि वेळेवरती तो चेंडून देखील उसळी गेली. नशिबानं साथ दिली या खेळाडूला. धावसंख्या इथे तपासून पाहिल्या तर 2ने फ्लाय होणार, जाऊन पोहोचणार फलकावरती 16 वरती. आता जर समीकरण आपण तपासून पाहिलं तर 10 बॉल आणि 7ची गरज, 10 चेंडू आणि 7ची गरज. फेकी करताना तुमची ॲक्युरेसी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. फक्त कशीही फेकी करून चालत नाही, तुम्ही यष्ट्यांवरती कसा चेंडू थ्रो करता भूमिका महत्त्वाची आहे. 10 बॉल आणि 7ची गरज हा सामना जिंकण्याकरिता. गोलंदाज तयार. व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल, सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच नाही. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे आत्तापर्यंत 17-9 बॉलचा खेळ पूर्णत्वाला गेला, जिथे 17 धावा फलकावरती उभ्या झाल्या. आता 9 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे 6 धाव्यांची. या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट की मग पुढच्या षटकाची सुरुवात या अनेक गोष्टी इथे मात्र मॅटर करतात सध्या. गोलंदाज तयार. खेळायचं होतं मोठा फटका, परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही होत तिथे. डॉट बॉल आलाय.
विशेषतः मोठ्या फटक्यांची जोखीम पत्करायची गरज नाही. तुम्ही हा सामना सिंगल डबलच्या साहाय्याने देखील जिंकू शकता. कारण 9 बॉलचा खेळ उर्वरित आहे, ज्या वेळेला 6 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. त्यामुळे विशेषतः जोखीम पत्करण्याची गरज नव्हती. परंतु माईकवरनं बोलणं सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय फलंदाजानं आक्रमक पवित्रा घेतला. इथून गोलंदाजी करणाऱ्या टीमला याच षटकात याच 2 बॉलमध्ये जर एखाद चांगली विकेट मिळाली ज्या फलंदाजाची, तर शेवटच्या षटकामध्ये 5-6 धावा चांगल्या बघायला मिळतील. ऑन साईडला केल्या फटका, डीपमधून प्रोटेक्शन मिळेल, सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल, ती म्हणजे 18. आता जर आपण तपासून पाहिलं तर 7 बॉल आणि 5 धाब्यांची गरज. 7 बॉल आणि 5ची गरज. असा सामना जिंकण्याकरिता जय हनुमान गावठाण टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी स्वीकारत असताना अगदी महत्त्वाचा निर्णय त्यांचा राहिला की गोलंदाजी ही आमची ताकद राहिली. जिथे मात्र त्यांनी शांत केलं प्रतिस्पर्धी संघाला, अर्थात आपण पाहतोय आदर्श फणसपडा या संघाला. आणि तदनंतर जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना एक चांगली फलंदाजी, 18 वरती 1 गडी बाद. 7 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ऑन साईडला केल्या फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करत बॉल चाललाय मिड विकेटला. खेळाडू तिथे देखील पोहोचतील. बघता बघता आपण पाहतोय सिंगल मात्र मिळतंय. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 19. 6 बॉल 4चा मॅच. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. धन्यवाद, थँक्यू सो मच. अतिशय सुंदर गीतांची मधुर मेजवानी आजच्या सकाळच्या दिवसापासून आमच्या संगीत कक्षातून आम्हाला रिझवलं. सध्या 6 बॉल आणि गरज आहे ती म्हणजेच 4 धावसंख्येची. वेळ जास्त घेत आहे प्लीज, यानंतरचे देखील सामने महत्त्वाचे आहेत. आणि आता जर आपण वेळ तपासून पाहिली तर 5:15 झालेत. अगदी थोड्या वेळात ड्यू फॅक्टर आणि तदनंतर अंधाराचं साम्राज्य, त्या अनुषंगानं वेळ कमी घेऊन जास्त चांगलं क्रिकेट कसं खेळता येईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या खेळाडूंनो. कारण मग एकाला न्याय एकाला अन्याय या गोष्टी आपण संध्याकाळच्या सत्रात पाहिल्यात. आणि थोडंसं आपण पाहतो आता थंड असं वातावरण बघायला मिळेल, जिथे मात्र गोलंदाजांसाठी हे पोषक आणि सिमेंट कॉन्क्रीट या विकेटवरती तर खऱ्या अर्थानं हे वातावरण निश्चित स्वरूपात सातत्याने गोलंदाजांचा डंका पिटवणारं राहतं. संध्याकाळचं सत्र गोलंदाजांचा दबदबा आपण सातत्याने पाहिलाय. 6 बॉल 4. या वेळेला पहिल्याच बॉलवरती खेल खल्लास, विजयाचा शंखनाद, विजयाचा षटकार, विजयाचा तुरा रोवला आणि तिसऱ्या राऊंडमध्ये क्वालिफाय होताना बघायला मिळत आहेत. काही कमालीची फलंदाजी राहिली, ती म्हणजेच जय हनुमान गावठाण या संघानं विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जे महत्त्वाचे राहिले, ज्यांनी चांगला खेळ केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जबरदस्त क्रिकेट त्यांच्या माध्यमातून. इथे विजयाचा गवगवा जय हनुमान गावठाण या संघाचा. मॅन ऑफ द मॅच देखील आपण पाहणार आहोत. मॅच समरी जरूर तिथे पोहोचली जाईल आणि तदनंतर आपण पाहतायत रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला फुल सक्सेसफुल चांगलं टायमिंग, अगदी क्रीजचा योग्य वापर केला, खोल क्रीजमध्ये उभे राहिले आणि तदनंतर मिड विकेटला क्लिअर करणारा एक महत्त्वाचा षटकार आला. थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतात. मॅच समरीमध्ये गोलंदाजी हाताळत असताना एक षटक 3